पाच कळशी चौकळशी क्षत्रिय नाही 5 नंबरचं काम झालं तुम्ही कुठे आहात 12 नंबरवर अशा रीतीने सगळी चर्चा. मला जेव्हा कळलं मी म्हटलं तोंडात मोठे काय चाललंय आमदारांची घरं पेटवली जात आहेत आणि आपण गप्पा कसं बसणार. आणि म्हणून मी गेलो आणि प्रत्यक्ष ते पाहिल्यानंतर मात्र मग मी सांगितलं आता गप्पा बसणार नाही. आणि मग तुम्हाला सांगतो 16 नोव्हेंबरला मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर मागच्या वर्षी ह्या वर्षी नाही ह्या नोव्हेंबर नाही मागच्या 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला. 17 नोव्हेंबरला आमच्याकडे अकोल्याला जाहीर सभेला गेलो. पण मला सारखा फोन येत होता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा जाहीर करू नका. मी नाही केला. लाखाचे 2-2 लाखाचे मोर्चे झाले आणि सांगितलं आम्ही सहन करणार नाही. ओबीसीच्या हक्काच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढू. त्यावेळेला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. म्हटलं पाहिजे तर आमदारकीचा राजीनामा घ्या पण मी लढल्याशिवाय राहणार नाही. आज 35 वर्ष मी ओबीसी साठी लढतोय समाजासाठी लढतोय. बरं आम्ही कुणा समाजाच्या विरुद्ध नाही. वेगळं आरक्षण द्या एवढंच आम्ही सांगितलं. त्याच्यावर तुमची एवढी दहशत. लोकांना मारलं जात आहे. नाभिक समाजाला मारलं जात आहे. कुंभार समाजाला मारलं जात आहे. जाळपोळ केली जाते. अशा वेळेला फक्त तुमची ताकद हीच या सगळ्या लोकांना वाचवू शकते गोरगरिबांना. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असं माझं म्हणणं आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगेन ही लढाई संपलेली नाही. ही लढाई सुरू आहे. काही लोक जे आहेत मला माहिती आहे कुठूनही असले कुठेही तरी तिकडे रॅलीसाठी मोर्चेसाठी अवश्य येतात. इकडे सुद्धा मोर्चे निघाले. पण आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला माझ्यासाठी आरक्षण नको आहे. माझ्या मुलांसाठी आरक्षण नको आहे. अरे पण मला माहिती आहे की आमच्या पाठीमागे जे करोडो लोक जे आहेत गावकुसामध्ये आहेत की त्यांना आज आरक्षणाची गरज आहे. त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना शिक्षणाची गरज आहे. म्हणून आपल्या शिकलेल्या माझ्या मुलांना आणि मुलींना सुद्धा सांगतो मी. कारण नाही तर असं म्हणतात आपण शिकलो म्हणजे त्या समाजामध्ये जायचंच नाही. दलितांमध्ये सुद्धा असं दलित समाजाचेच लोक टीका करतात मग की आमच्यामध्ये सुद्धा दलित ब्राह्मण तयार झाले शिकले गेले ते परत काय आमच्याकडे आले नाहीत. आपण असं करू नका. कोणीच असं करता का. आपण ज्या समाजामधून पुढे आलो काय कमी होतं बाबासाहेब आंबेडकरांना करोडो रुपये कमवले असते ना त्यांनी. करोड अब्जो. पण ते सगळं सोडलं त्यांनी. महात्मा फुले काय कमी होतं. त्यांचा स्वतःचे उद्योग होते. पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी होती. कात्रजचा घाट बोगदा त्यांनी तयार केला. खडकवासला धरण अनेक ब्रिज त्यांनी बांधले त्यांच्या सहकार्याने. आताचं जे छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन त्यांनी बांधलं त्यांच्या सहकार्याने. समोर असलेली मुंबई महानगरपालिकेची इमारत टाइम्स ऑफ इंडियाची इमारत त्यांनी बांधली. सगळ्या भारतामध्ये सोन्याचे जे शिक्के बनवण्याचं काम फक्त महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे होतं. एक वेळ अशी होती ध्यानात ठेवा एका वर्षाचं बॅलन्स शीट असं होतं की टाटापेक्षाही महात्मा फुले कंपनीचं बॅलन्स शीट मोठं होतं. सगळे पैसे जे आहेत त्या तुम्हासाठी त्यांनी दिले. दलितांना शिकवलं. तो वाडा ज्या वाड्यासाठी आपण काम करतो आणि आपण दरवर्षी 28 नोव्हेंबरला आपल्यातले काही लोक येतात आपण सुद्धा येत जा. 28 नोव्हेंबर पुण्याचा वाडा आणि 3 जानेवारी
सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थान नायगाव. जगात कुठे असलो तरी मी तिथे आम्ही या 2 दिवशी तर येणारच. आपण सुद्धा हा पांडा पाडा, सांगायची गरज नाही. 6 डिसेंबर म्हटल्यानंतर 15 ते 20 लाख दलित समाजाचे लोक कुठून कुठून येतात मुंबईमध्ये, समजत सुद्धा नाही. स्वतःचीच भाजी भाकरी बांधून आणतात, 2-2 दिवस लाईनीत उभे राहतात. आम्हाला सांगावं लागतं. अरे हे आपले पॉवर स्टेशन्स आहेत, ही 2 ठिकाणं. सावित्रीबाई फुलेंनी शिकवण्यासाठी उंबरठ्या बाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात आहे. मुलींना महिलांना घरात नाही, त्यांना सुद्धा आपल्याबरोबर. आमच्यामध्ये काय आहे, लक्ष्मीची देवता म्हणजे संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मी म्हणजे स्त्री, शिक्षणाची देवता सरस्वती स्त्री, शौर्याची देवता भवानी माता काली स्त्री. पण असं असून सुद्धा शिक्षण मात्र मुलींना द्यायचं नाही. 5 रुपये घरच्या लक्ष्मीच्या हातात द्यायचे नाही. आणि भांडण झालं, ए तू घरात बस मी बघतो. आज तुम्ही बघा, या देशाच्या आजूबाजूला जे देश आहे जे आपल्याबरोबर ज्यांना स्वातंत्र्य मिळालं, ते पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याचबरोबर टी व्हीवर आपण पाहता जर्मनी, जपान, अमेरिका, अमुक तमुक, तिकडे सगळ्या महिला ज्या आहेत पुरुषांच्या बरोबर काम करतात. सगळ्याच्या राजकारणापासून सगळीकडे, युद्धामध्ये सुद्धा ते पुढे आहेत, ऑफिसमध्ये ते पुढे आहेत, पुरुषांच्या बरोबरी काम करतात. हे सगळे देश पुढे आहेत. आणि ज्या देशांमध्ये महिलांना आपण घरात डांबून ठेवलं, ते सगळे देश मागे आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी ठरवलं की आमच्या ह्या महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे, दलितांना सभाई भूमी गोपाल की म्हणून सांगितलं. मग हे पाणी, त्याच्यावर सगळ्यांचा हक्क, जमिनीवर सगळ्यांचा हक्क, या हवेवर सगळ्यांचा हक्क. मग हे पाणी जे आहे आमच्या दलितांना का नाही? मग स्वतःच्या वाड्यामध्ये त्यांनी विहिरीला जे पाणी आहे ते दलितांना दिलं, बरोबर जेवायला बसवलं आणि दलितोद्धाराचं काम सुरू केलं. शिक्षणासाठी स्वतःच्या महिलेला पत्नीला शिकवलं आणि मग सावित्रीबाईंनी शिकवायला सुरुवात. आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ती गोष्ट. त्यांना दगड धोंडे शेण नारा अमुक तमुक सगळं झालं, पण त्यात थांबल्या नाही. शाळा एकाच्या 2, 3, 4 झाल्या. पहिल्याच वर्गात पहिल्या दिवशी 6 मुली आल्या. सगळ्याच्या सगळ्या ब्राह्मण मुली होत्या सावित्रीबाईंच्या शाळेत. एवढंच नाही, त्यावेळा ब्राह्मणांच्या मध्ये केशवपन कोण करायचे? पती गेल्यानंतर ब्राह्मण समाज. केशवपन करायचं नाही, न्हाव्यांचा संप घडून आणला महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी. एवढंच नाही, काही परित्यक्तांमतींवर महिलांवर अत्याचार झाले, ते गर्भवती राहिल्या, विहिरीमध्ये उड्या घालायचे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी पोस्टर छापले, अशा हाताने लिहून आणि दिली सगळीकडे. काय? माझ्या मुलींनो, आत्महत्या करू नका, आम्ही तुमचा सांभाळ करतो, तुमचं बाळंतपण करतो, तुमच्या मुलांचा सुद्धा सांभाळ करतो. जवळ 41 महिला तिथे बाळंत झाल्या आणि बहुसंख्येच्या त्या सुद्धा ब्राह्मण. त्यातल्याच एका ब्राह्मणाच्या मुलीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा यशवंत, त्याला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दत्तक घेतला.
अरे ही दृष्टी कुठे, आपली दृष्टी कुठे? पण सावित्रीबाई फुलांचं सगळ्यात महत्वाचं काम मी तुम्हाला सांगतो. हिंदू मुसलमानाचे दंगे झाले मुंबईमध्ये, सावित्रीबाई फुले पुढे आल्या. हजारो लोकांचा जो आहे मेळा हिंदू मुसलमानांचा, आणि सावित्रीबाईंनी तो सगळा दंगा थांबवला. सांगायला की तर मग संध्याकाळपर्यंत सुद्धा माझं भाषण आटपणार. पण सावित्रीबाईंचं एकच उदाहरण तुम्हाला देतो. हे करोना झालं मध्ये आपले असंख्य जे आहेत नर्सेस मृत्युमुखी पडल्या, आमचे पोलीस ते मृत्युमुखी पडले, डॉक्टर्स मृत्युमुखी पडले, अनेक लोक मृत्युमुखी पडले सेवा करता. अशीच एक साथ प्लेगची आली आणि पुण्यामध्ये पटापट लोक मरायला लागले. महात्मा ज्योतिराव फुले त्यावेळेला नव्हते, त्यांचं निधन झालं होतं. सावित्रीबाईंनी मुलाला यशवंतला बोलवून घेतलं डॉक्टर, आणि त्याला सांगितलं 8 किलोमीटर लांब ससाण्याच्या माळावर तिथे दवाखाना सुरू झाला. सावित्रीबाई फुले पेशंट घेऊन यायच्या. यशवंत त्यांना म्हणतो, अगं आई, हे तू जर करत राहिली असं तर तुला सुद्धा प्लेग होईल आणि तुझा सुद्धा जीव धोक्यात येईल. त्यावेळेला सावित्रीबाई म्हणतात, अरे यशवंता, जर आज शेटजी असते, शेटजी म्हणजे महात्मा फुले, ते जर असते तर आज घरी बसले असते का रे? हे काम आपल्याला करायचं आहे. ते काम ते करत राहिले. सावित्रीबाई, पांडुरंग गायकवाड नावाच्या एका तरुणाला प्लेग झाला, दलित वाड्यातून. त्याला त्यांनी पाठीशी घेतलं. 8 किलोमीटर सावित्रीबाई पळत गेली, 8 किलोमीटर. पण दवाखान्यात त्याला नेलं आणि त्यातच सावित्रीबाईला प्लेग झाला आणि निधन झालं. मला सांगा, एवढा मोठा त्याग आम्ही करू शकतो का? ही म्हणून मी म्हटलं, ही आपली दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती घडवली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांनी समाज क्रांती घडवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं त्या सगळ्यांचा समावेश संविधानामध्ये केला. पण आम्ही महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा फोटो सुद्धा घरात लावायला लाजतो. अरे त्यांचेच फोटो तुम्ही लावत नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचे काय लावणार रे? मला आपल्याला एकच सांगायचं, हीच आपली दैवता आहे. आणखी दैवता कुठची आपली? जी दैवता प्रत्यक्ष आपण त्यांचा इतिहास वाचतो आहोत, पाहिली आहे, ती आपली दैवता आहे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती, होय आपली दैवता आहे. त्यांना विसरून कसं चालेल? यासाठी तुम्ही जे आहे बाकीचं सगळं, आता एक आहे की आपण एक नाही होणार तर हे काय सगळं काय होणार नाही. बरं, असं नाही आहे की माळी समाजाने छत्रपतींच्या लढाईत भाग घेतला, असं नाही आहे. होते ना माळी समाज सुद्धा. पुण्याच्या त्या लाल महालामध्ये शाहिस्ती खानाची जी बोटं छाटण्यात आली छत्रपतींकडून, छत्रपतींना ती जागा तिथपर्यंत नेऊन दाखवण्याचं काम जे आहे त्या एका माळी सैनिकानं केलं आणि ते त्यांना तिथपर्यंत घेऊन गेलं. औरंगजेबाच्या कैदेतून महाराज सुटले. जंजिरीच्या खिंडीवरील मोहिमेत खेसाजी गायकवाड माळी सरदार लढले आणि त्यांनी देह ठेवला. प्रताप अधिकारी, कृष्णाजी अधिकारी, बालाजी अधिकारी हे सगळे माळी सरदार कान्होजी आंग्रेच्या घोडदळात होते. बाबाजी विठोबा अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात होतेच, परंतु पुढे पेशवेपद मिळण्यासाठी मारेकरी चालून आले. नारायणराव, तेव्हा चाफाजी टिळेकर हा माळी सैनिक त्यांच्या अंगावर पडला. पहिल्यांदा त्याचा जीव गेला आणि मग नारायणराव. असं काही नाही की तुम्ही लढणारे नाही आहात, पण तुम्ही आपलं सत्व जे आहे हरून बसलेलं आहात.
तुमच्यामध्ये शिक्षण तर पाहिजेच, पण लढाऊ बाणा सुद्धा पाहिजे. घाबरून कसं चालेल? येत आहेत आमची माळीयाची जात, शेत लावू बागा येत. आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा. शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली. सावंताने केला मळा, विठ्ठल देखीला डोळा. सावता माळी हे पाहिजेच आहे आपल्याला, ते सुद्धा पाहिजे, शिक्षण सुद्धा पाहिजे. अन्याय आपल्यावर होतच राहणार. माझ्यावर तर किती अन्याय आहे, ठीक है हो गया. गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है. गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है. जिन हालातों ने पटका है जमीन पर, उन्हें उठकर जवाब देना भी बाकी है. वक्त को करने दो अपनी मनमानी, वक्त को करने दो अपनी मनमानी. मेरा वक्त आना अभी बाकी है. चल रहा हूँ मंजिल के सफर में, चल रहा हूँ मंजिल के सफर में, मंजिल पाना भी. काय काय आयुष्यभर आम्ही लढत राहिलो त्यांच्यासाठी. सीखते रहे उम्र भर लहरों से लढणे का हुनर. त्या ज्या काही लाटा आहेत त्याच्यावर आम्ही लढत राहिलो की आम्ही किनाऱ्यावर जाऊ. सीखते रहे उम्र भर लहरों से लड़ने का हुनर. हमें कहाँ पता था क्या किनारे पर भी कातिल बैठे हुए हैं. पण काळजी करणार नाही. हम डरने वाले नहीं, हारने वाले तो हालातों से हारने वाले हम नहीं हैं. हालातों से हारने वाले हम नहीं हैं. आज हवा तुम्हारी है, कल तूफान हमारा है. पण यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या एकजुटीचा एक आसरा पाहिजे. मुला मुलींचे लग्न जरूर चांगले करा, आनंदात करा, पण तेवढंच आपलं काम नाही. तेवढंच जर काम रमामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असतं तर इतिहास घडला नसता. तेवढंच काम छत्रपती शिवाजी महाराजांचं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला नसता. आणि तेवढंच काम जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जर घरात बसून राहिले असते तर हा दलित उद्धार आणि हा महिला उद्धार घडला नसता. तुमचं आमचं एक काम आहे. आपण महात्मा फुले सावित्रीबाई फुले होणार नाही, छत्रपती नाही होणार, बाबासाहेब आंबेडकर नाही होऊ शकत आपण, पण एक इंच एक पाऊल त्यांच्या मार्गावर टाकायला काय हरकत आहे. प्रत्येकाने एक एक पाऊल टाकलं तर लाखो पावलं जे आहेत पुढे पडतील आणि आपल्या समाजाचा आणि समाजाबरोबरच आपल्या सर्व ओबीसीचं जे आहे रक्षण होईल. आणि त्यासाठी मी आलो. खरं म्हणजे ह्या मुलामुलींना सुद्धा मला सांगायचं, बाबांनो एक मिनिट सांग. मला एक उदाहरण देतो. एक उदाहरण देतो मी. एक उदाहरण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या मुलांमुलींसाठी सांगतो. त्यांना मुलबाळ झालं नाही. सावित्रीबाई महात्मा फुल्यांना म्हणतात, शेठजी तुम्ही एक काम करा, आपल्याला मुलबाळ होत नाही, तुम्ही दुसरं लग्न करा. सावित्रीबाई महात्मा फुल्यांना सांगतात की तुम्ही दुसरं लग्न करा, आपल्याला मुलबाळ होत नाही. महात्मा फुले त्यांच्याकडे पाहतात. सावित्री तू असं म्हणतेस आपल्याला मुलं होत नाही, बरं त्यावेळेला कोणाचा दोष वगैरे काय 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 नव्हतं, मुलं होत नाही मग मी दुसरं लग्न करू. मग असं का नाही करीत, तू दुसरं लग्न का नाही करीत, मी तुझं दुसरं लग्न लावून देतो. विषय तिथंच